गोरेगावच्या नेस्कोमधील ड्रग्ज प्रकरणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चांगलीच आक्रमक झाली। वनराई पोलीस ठाण्याबाहेर निदर्शनं करण्यात आली। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आरपीआयनं केली। रिपब्लिकन पक्ष ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि जे ड्रग्ज अंमली पदार्थ विकणारे त्यांच्यावरती तर कारवाई झालीच पाहिजे, परंतु रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की जो संचालन मंडळ आहे, नेस्कोचं जे व्यापारीकरण झालेलं आहे, नेस्कोचे जे मालक आहेत त्यांच्यावरती सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात यावा। नाशिकमधील धर्मांतर प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्यात। मालेगावमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं आंदोलनं करण्यात आली। आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली आहे। कॉर्पोरेट जिहाद प्रकरणावरून हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्यात। आंदोलनात बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। यशोमती ताईंच्या खरं तर बुद्धीला जिहादी ग्रहण लागले। पीडित महिला कुठल्याही जाती धर्माच्या असल्या तरी त्यांना न्याय देण्याची हमी देवाभाऊंच्या सरकारमध्ये आहे, असं वक्तव्य आमदार चित्रा वाघ यांनी केलं। ताई आणि भाई काय चाललंय काय तुमचं? चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायची भाषा करता आणि तेही इतक्या गंभीर प्रकरणामध्ये। जनाची नाही तर मनाची तरी। पण मला आश्चर्य वाटतंय की परत वाढायच्या त्या हरामखोर नराधमावर बुलडोझर चालला तर तुम्हाला वाईट का वाटतंय? का वाईट वाटावं तुम्हाला? तुम्हाला आपल्या राज्यातील बहिणींची अब्रू महत्वाची आहे की वोट जिहाद? अशा प्रकरणात तरी आरोपींची बाजू घेऊ नका आणि मतांसाठी इतके लाचार होऊ नका। लक्षात ठेवा, आमच्या आई भगिनींवर कुणी अत्याचार करेल तर असा जबर न्याय होईल याची चिंताच करू नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।